भक्तांमध्ये सुद्धा काही प्रकार असतात. तर जो पोचलेला भक्त ज्याला आपण म्हणतो त्याला सगळीकडे भगवंतांची लीलाच दिसते. आता नाटकामध्ये एखाद्यानं व्हिलनचा रोल केला म्हणून काय त्याला तो त्याचं पात्र आहे, तो त्याप्रमाणे वठवणार. तसं हा भक्त या जगाला भगवंतांची लीला बघत असतो. मग दुर्वास ऋषींविषयी तो कसा विचार करतो, तर जर दुर्वास ऋषींनी अंबरीश राजाला त्रास दिला नसता तर अंबरीश राजाची महती आपल्याला कळली नसती. तर दुर्वासाने स्वतः वाईटपण घेऊन अंबरीश राजाची महती वाढवली, नाहीतर आपल्याला त्यांचं नाव कळलं असतं का? लक्ष्मणांची भूमिका सुद्धा हीच आहे. रामानं धनुष्य तोडला शंकरांचा, काही लक्ष्मणानं तोडला नव्हता, पण परशुराम युद्धाला आले तेव्हा लक्ष्मण समोर गेला, आहे की नाही? आणि तो रामांवरचा जो सगळा राग आहे हा स्वतःच्या अंगावर घेतला. ज्यावेळी वनवासात जायची आज्ञा झाली त्यावेळी लक्ष्मण म्हटले की नाही, काही गरज नाही, हे दशरथ काही माझे पिता नाहीत, यांना मी कैद करीन, असं करीन तसं करीन. भरत ज्यावेळी चित्रकूटमध्ये आला त्यावेळी लक्ष्मणाला संताप आला. पण त्यामुळे आपल्याला कळतं की राम किती समदर्शी आहेत, रामाना राज्याचा मोह नाही, हे लक्ष्मणामुळे शक्य झालेलं आहे. ही गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही. हे लक्ष्मणाचं कार्य आहे. भक्तांचं कार्य हे आहे की स्वतः वाईटपण घेऊन ते दुसऱ्यांचं यश, देवांचं यश वाढवायला मदत करतात.